नमस्कार मंडळी, ही आहे कल्लापा आणि धनंजय कोरजकर यांची दावण. सावगाव येथे आहे, जिल्हा बेळगाव. आता या व्हिडिओमध्ये दिसणारी वासरं आहेत खोंड, ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तरी मी कल्लापा दादांचा नंबर अटॅच करत आहे व्हिडिओसोबत. तुम्ही अधिक माहितीसाठी त्यांना फोन करून व्यवहार करू शकता. अरे का सूर्या सरक मग येडी का त्याला बघा किती दिवसाचा आहे, किती महिन्याचा आहे? 2 वर्ष झाली, अजून आदत आहे. 2 वर्ष पूर्वी नाही झाली. कोणाची पैदास आहे? सर्जाची. कोणाचा सर्जा? सागर पाटील. सागर पाटील नेरलीच्या सर्जाची पैदास. वासरू जबरदस्त, छकडीला झोपलेला आहे ना. उजव्याला का डाव्याला चालतंय? उजव्याला, दोन्ही साईडला जातोय, जास्त उजव्याला. तिकडे ते एवढ्या मारा लागले. सुंदरची पैदास, बेळगावच्या सुंदरची पैदास. कसं वासरू टाईट झालंय. पैदास टाकणे. उमेश तांबेंच्या बजरंगची पैदास. याच्या आईला 12 लिटर दूध आहे, त्यामुळे दुधाळ वंशावळीसाठी घेऊ शकता. या खोंडाच्या आईला 12 लिटर दूध आहे, त्यामुळे ज्यांना दुधाच्या वंशावळीत वळू तयार करायचा असेल त्यांना सुद्धा हा बैल चालू शकतोय. आणि हा छकडीला सुद्धा जुंपलेला आहे. कलाबद्दल हा डाव्या खांदीला जातोय काय? हा डाव्या खांदीला चालतोय. छकडीला पण जुंपू शकता, जुंपलेला आहे ऑलरेडी. आणि ह्याच्या आईला 12 लिटर दूध आहे. आणि बजरंगची पैदास आहे, कपिला. त्यामुळे मागे पुढे ह्याच्या पोटा कपिला, खोंड किंवा कालवडी जन्माला येऊ शकतात. काल 2 वर्ष पूर्ण झालेत आणि त्याला पण 2 वर्ष पूर्ण झालेत. ती पण चांगल्या बैलाची पैदास आहे, ही पण चांगल्या बैलाची पैदास आहे. आणि दोन्ही ही जोडी द्यायची आहे. दोन्ही पण अजून आदत आहेत. या दोन्ही जातीवरून बैलांच्या पैदाशी आहेत. सावगावमध्ये आहेत, कल्लाबादांच्या गोट्यावर. तिकडचा जो बैल आहे तो उजव्याला चालतोय आणि हा जो आहे हा डाव्याला चालतोय. ही बजरंगची पैदास आहे, जो कपिला वळू होता त्याची. आणि ती पण चांगल्या वळूची पैदास आहे. ज्यांना कोणाला छकडीला पण जुंपलेले आहेत, ज्यांना कोणाला शर्यतीसाठी पण चालतील आणि शेती कामासाठी पण चालतील. कोण इंटरेस्टेड असेल तर दादांना डायरेक्ट कॉल करा. नंबर तुम्हाला दिलेला आहे, डायरेक्ट कॉल करून व्यवहाराचं करू शकता तुम्ही. आणि दोन्ही छकडीला जुंपलेले आहेत, वासरं तयार आहेत. अजून आदत आहेत, 2-2 वर्ष वय आहे. ह्याच्यात 1.5 महिन्याचा फरक आहे. ह्याला काल 2 वर्ष पूर्ण झालेत आणि हा तो आहे तो 1.5 महिन्यानं ह्याच्यापेक्षा मोठा आहे. आणि घरच्या गाईंचीच वासरं आहेत दोन्ही. ह्याच्या आईला 12 लिटर दूध आहे. त्यामुळे कोणाला दुधाची वंशावळ जरी करायची असेल तरीसुद्धा वळूसाठी घेऊ शकता. धन्यवाद.